माझा आयडल म्हणजे मी माझ्या आयुष्यात देव मानतो तो बकासूर. नाना म्हणलं का एक नंबर, हे डोळ्यात 100% फिट आहे. भूतून भविष्य असा भयानक थरारक होता, तो थरार होता की त्याचा व्हिडिओ व्हायरल होणार आहे. काय झालं, तोंडा उडला असं त्याने घोड्यागत उडी मारून जी पळाला. मित्रांनो, आपल्या समवेत सचिन बैलाचे मालक शाहिद भाई आहेत. शाहिद भाई नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, मगाशी आपण मुलाखत घेतलीच विठ्ठल नानांची, त्या मुलाखतीमध्ये पण तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं आणि आता एक नंबरची मानकरी ठरलाय, फायनल झालेली आहे आणि कसा आनंद आहे आज तुमचा सचिन सर्जाच्या बरोबर पळालाय आज. हा आनंद म्हणजे सांगू शकत नाही, एवढा मोठा आनंद आहे हा. आणि आज वेगाचा शेवट म्हणणार आपण सर्जा, त्याच्या जोट्यात आपला सचिन आदत वासरू त्याच्या बरोबरीनं पळू शकतो, ह्यात सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि त्या वेगाच्या शेवट सर्जा बरोबर आपलं वासरू राहणं म्हणजे ह्यात एक नंबर करणं, ह्यात सगळ्यात मोठा अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा आनंद न विसरण्या म्हणजे जोगा. आणि आता आपल्या दावणीला कुठली कुठली बैल आहेत दादा? आता आपल्या दावणीला आपले पाच बैल आहेत. कुठली कुठली? आपला महाराष्ट्र केसरी देवा एक पळतो. कुठल्या खांदी? तो उजवीचा फिट आहे तो. बरं. 2 नंबरला कुठला? 2 नंबरला गुरु म्हणून आहे. कुठल्या खांदी तो? तो दोन्ही खांदी पळतो. 3 नंबरला कुठला? 3 नंबरला आपला सचिन आहे. 4 नंबरला दुसरा एक आदत वासरू. कुठल्या खांदी? ते पण दोन्ही खांदी पळतो. आणि सचिन दोन्ही खांदी? हा हिरा दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो. बरं बरं. दादा, म्हणजे मी दादांच्या घरी पण जाऊन आलो, हॉटेल पण सुंदर आहे दादांचं. आणि एकदम म्हणजे बैलगाडी मालक कसा असावा, शांत संयमी. आणि मला वाटतं दादा, तुम्ही कुणाला पाहून आला ह्या बैलगाडी शर्यतीमध्ये ते सांगा. मी माझा आयडल म्हणजे मी माझ्या आयुष्यात देव मानतो तो बकासूर. आणि मी ह्या क्षेत्रात आलो तो केवळ बकासूरमुळेच आलो. आणि बकासूरमुळेच मी आज ह्या काही गोष्टी असेल तो बकासूरमुळेच आज मी ह्या ठिकाणी आहे. पहिली बाईट मला वाटतं एक मला दिली होती. मी माझी सुरुवात हे बकासूरपासून, बकासूरच्या व्हिडिओ पाहूनच मी घेतला. माझी त्यांच्याबरोबर पहिल्याची इच्छा होती, ते पण इच्छा पूर्ण त्यांनी माझ्याशी केली. मी त्यांच्याशी म्हणजे त्या गोष्टीवर समाधानकारक आहे त्या गोष्टीवर. आणि दादा, तुमच्याकडं घरी गोठ्यावरती जवळपास मराठवाड्यातली सगळे बैलगाडी मालक निवाऱ्यासाठी येतात. बैलपोळ्याचं हिंद केसरीचं माळशिरसचं मैदान असेल, त्यानंतर सचिन आप्पा वावरेंचं 61 फाट्याचं असेल, देशमुख पट्ट्याचं, त्यावेळेस तुमच्या घरी जवळपास म्हणजे काय म्हणतात त्याला, एक मेला भरल्यागतच सगळं असतं सगळं. हा 100%. मी आता हिंद केसरीची ज्यावेळेस मैदान झाली ना आपल्या माळशिरस भागातली, आप्पांचा असो ते जुनं बैलपोळा असो, त्या बैलपोळ्याला एक म्हणजे मला सुद्धा वाटत नव्हतं की माझ्या घरी इतकी बैल, त्या भागातली मराठवाडा, जालना, यवतमाळ, परत संभाजीनगर, चिमण्यापासून माझ्याकडे होते. म्हणजे सगळे नामांकित बैल म्हणजे मला आनंद वाटतो की यांची नावं सुद्धा घेण्यात. त्या सगळ्यांचा आशीर्वाद भेटला. हा सगळ्यांचा आशीर्वाद भेटला, म्हणूनच आज मी आम्हाला हे सचिन कडून यश मिळालं ना. बरं. आणि सचिन नाव का ठेवलं बैलाच दादा? आज सचिन, मी ज्या दिवशी वासरू खरेदी केलं, 1-1.5 महिन्यापूर्वी वासरू खरेदी केलं, तर त्या मालकाच्या मुलाचं नाव त्या सचिनचं ठेवलेलं होतं. आणि मी माझी खरेदी केल्यानंतर तो म्हणला की म्हणजे ते जो मालक आहे मला देणारा, तो माणूस म्हणत होता की तुम्हाला नाव जरी चेंज करायचं असेल तर करा, पण माझी एक इच्छा आहे, त्यांनी मनापासून सचिन नाव, त्याच्या मुलाचं नाव काय, आणि असं आपण म्हणजे बदलण्यात काय हे नाही. त्यांनी आपल्याला इतकी लाख मोलाची वस्तू आपल्याला आज म्हणजे विकत दिलेली आहे. आणि त्यांनी कुठंतरी आपल्याला बी माणुसकी बघूनच दिलेलं आहे. कितीची खरेदी सचिनची? सचिनची मोठी खरेदी आहे सर. बरं, ठीक आहे. आणि आता एक आता शेवटचा प्रश्न, 2 प्रश्न शेवटचे. आज नानांनी फायनलला गाडी सगळ्याच मैदानात, पण फायनलला कशी चालवली आहेत गाडी? बोललेत का कमी आहे त्या माणसासाठी. नाना म्हणलं का एक नंबर, हे डोळ्यात 100% फिट आहे. आणि नानांचं मला ते अतिशय म्हणजे नानांनी म्हणले मी बसणार आहे, मला कालच सांगितलं होतं नाना की मी बसणार आहे गाडीवर. मला पायरा पण माहित नव्हता, मला आज सकाळी पायरा कळाला की आपण सर्जा बरोबर पळणार आहे म्हणून.
आणि दुसरा प्रश्न शेवटचा, फायनलला गाडी जुपायला जात असताना एक थरारक प्रसंग घडला, त्याच्याविषयी सर्जाविषयी त्या प्रसंगाचं काय सांगाल? भूतून भविष्य असा भयानक थरारक होता, तो थरार होता की माझ्या समोर तो बैल असा म्हणजे एक आपलं हे असताना म्हणजे गाडीला झुपलेला असताना इतक्या लोकांना तो सरकवत म्हणजे बेफान होऊन घोड्यापेक्षा जास्त गती लावून तो स्पीडनं 1 किलोमीटर जाऊन आला. आणि 1 किलोमीटर गेल्यानंतर थोडंसं मन असं म्हणलं, पण त्याची ती आल्यानंतरची भावना बघितली मी, त्याचा ते चेहरा बघितला, असं वाटलं की हे ते पळून आला का वॉर्मअप करून आला. तो ह्यो डबल गतीनं आपल्याला कुठेतरी हे करणार आहे असं जाणवलं होतं. त्या पद्धतीने त्याला संबोधलं जातं वेगाचा शेवट, तर खरंच वेगाचा शेवट आहे तो, खरंच वेगाचा शेवट आहे. आणि त्याचं म्हणजे शब्दात न सांगण्यासारखा तो बैल आहे. हा विजय कोणाला समर्पित कराल? हा विजय मी आमचे आदर्शम आनंद बल्लाळ सरांना मी समर्पण केलं. चालतंय, धन्यवाद दादा. आपण सध्या आहोत फलटण तालुक्यातील बरड येथील पालखी तळाजवळ असणाऱ्या फाटीवरती. या ठिकाणी गोखळी येथील ग्रामस्थांच्या वतीने शांतीदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. एक आदत एक बैल मैदान हे संपन्न झालं. मित्रांनो, रेकॉर्ड ब्रेक गाडी या मैदानामध्ये जमा झाली होती. जवळपास 830 गाड्यांनी या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि 84 गट झाले. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली, तो म्हणजे वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो सर्जा, आणि त्याच्या बरोबर पळाला माळशिरसकरांचा नातेपुतेकरांचा सचिन, आणि आपल्या समवेत आहेत अभिजित भाया पवार आहेत. अभिजित भाया नमस्ते. काय सांगाल, कसं काय आज सचिनचं आणि सर्जाचं नियोजन करण्यात आलं होतं? सचिनचं आणि सर्जाचं नियोजन अचानक झालं होतं काल. आमचे डॉक्टर आहेत साहेब बाळाळ, मी त्यांना गुरुच मानतो, त्यांनी नियोजन केलं होतं. त्यांचा मला फोन आला की सर्जाचं काय नियोजन, म्हणून काय नाही, कारण बाजान सर्जा कोरेगावला पडले होते परवा, तेव्हा कायच नाही. तर ते मला म्हणले फक्त पळायचं आपल्याला इथं. विषय मिटला. मी म्हणलं तुम्ही म्हणला पळायचं की पळायचं, म्हणजे त्यांच्या पुढं आमचा काही शब्द नसतोच. सचिन ते पहिल्यांदाच पळाले. सचिन ते पहिल्यांदाच पळले. डॉक्टर साहेब मला म्हणले की पळायचंय. म्हणलं ठीक आहे पळू. मी विचारलं बी नाही कुठलं काय, ते म्हणले ठीक आहे उद्या तर परवा म्हणजे आज तयारी लागा. आणि योगायोगाच्या गोष्टी की वर्ष झालं आज की बाजाचा आदत मधला सगळ्यात पहिला गुलाल ह्याच मैदानचा आहे, हितलाच गुलाल आहे. आणि आज सर्जाने बी वर्षांनी हितलाच 1 नंबर केला. 1 नंबर केला. कसा आनंद आहे? आनंद भरपूर आहे. आणि विठ्ठल नानांना जवळपास 1,53,000 रुपये ऑनलाईन बक्षीस आलेले, आणि फलटण भागातील सज्जा प्रेमीनेच ते बक्षीस ऑनलाईन नानांना पाठवलेले. ती मुलाखत प्रेक्षकांनी आता थोड्या वेळापूर्वी पाहिलेली. काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, तालुक्याचं तर सर्जावर प्रेम भरपूर आहे, आणि मी त्यांचा आभारी आहे. जे जे सर्जावर प्रेम करतात ते जे आहेत त्यांचं, आणि तालुक्याच्या बाहेर सुद्धा त्याचे भरपूर म्हणजे त्याचे प्रेम करणारे त्याच्यावर माणसं, त्यांचं सुद्धा आभार आहे. कारण सर्जाने माणसं लय कमवून दिली मला आयुष्यात, आणि सर्जाने मला मान बी लय दिला. म्हणजे ह्या जगात इतकं मोठं स्थान हे पोरग देऊ शकतं, ते त्यांनी मला दिलंय. शाहिदबाईंच्या सचिन विषयी काय सांगाल? त्यांचा शाहिदबाईचा सचिन सुद्धा टॉप पळतोय, कारण आज सर्जाच्या गळ्यात पळायचं म्हणजे पण सोपी गोष्ट नाहीये. तो आदत कुणाबरोबर आता पळू शकतो का? 100% पळू शकतो, कारण सर्जाचं आजचा तर ताव लय वेगळा होता. सकाळपासून त्याचा ताव वेगळा होता आज, तर त्यामुळं आणि सगळ्यांना उत्सुकता आहे की तो सुटून गेला फायनलला झोपताना. काय सांगाल? म्हणजे त्यांनी एक त्याचा व्हिडिओ व्हायरल होणार आहे. काय झालं, त्याला मी पोरांना म्हणत होतो, आता त्याचे चाहते आहेत भरपूर, त्यांना म्हणतो गुलाल टाकू नका, सर्जाला गुलाल टाकला की खपत नाही अंगावर. आणि तिथं झोपताना कोणीतरी गुलाल टाकला, नेमका त्या तोंडा उडला, आणि तो अंडा उडला असं त्याने घोड्यागत उडी मारून जी पळाला, छकडं घेऊन पळाला. सगळं मोडलंय, छकडं पूर्ण मोडलंय. मोडलंय. आणि मित्रांनो ड्रोन पाठवला होता आम्ही त्याला शोधायला, नंतर सापडला पुढे. मग ते झाडात अडकला म्हणून गावला, नाही तर नसता गावला. लवकर शोधावाच लागला. फायनललाच नसता आला, कारण तो थांबत नाही गेल्यावर, त्यामुळे झाडाला गुतला म्हणून सापडला. आणि विशेष म्हणजे शेवटच्या मला वाटतं 8व्या सीमीत पळाला, 9व्या सीमीत पळाला, आणि 9व्या सीमीत पळून लगेच फायनलला पळा गेला. थोडाच वेळ कालावधी आरामासाठी भेटला त्याला. नाही, आरामात नाही कसला, डायरेक्ट ते तुटलेलं छकडं तसंच आम्ही धरत आणलं तिथं, त्याचं तिथंच काढलं आणि तसंच दुसरं घातलं, कारण तो काय मोकळा खाली जाऊ शकत नाही म्हणून दुसरं घातलं छकडं. ते आमचे एक मित्र होते, त्यांचं छकडं होतं, त्यांनी सर्जाला पाहिजे म्हणून 2 मिनिटात छकडं. होम ग्राउंड वरती 1 नंबर करणं कसं काय वाटतंय?
तालुक्याच्या ठिकाणी आज मी 1 नंबर केलाय म्हणजे मला भरपूर आनंद आहे. भरपूर आनंद. आज मी ज्या तालुक्याचं नाव घेऊन फिरतो किंवा सर्जाला ज्या तालुक्याचं नाव लागतं त्या तालुक्यात मी 1 नंबर केलाय त्याचा मला जास्त आनंद आहे. विठ्ठल नाना बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर बसले गाडीवरती, चालवले, त्यांच्याविषयी काय सांगाल? ना विठ्ठलांचं तर सर्जा विठ्ठलांना पळतोय आम्हाला सगळ्यालाच माहिती, काय विषय नाही त्यात. पण थोडंसं नानांच्या बी बैल असतात त्यामुळं बसायची अडचण होती, बाकी काय नाही दुसरं. आगामी हिंद केसरी वडकीकरांचं मैदान येतंय आणि त्यानंतर पुसेगावचं हिंद केसरी मैदान येते डिसेंबर महिन्यामध्ये. ह्या वर्षातली सगळ्यात मोठी 2 मैदानं येत आहेत ज्यांना हिंद केसरीचा मान आहे. दोन्ही मैदानाचं आयोजन नियोजन कसं केलंय तुम्ही? नाही चाललंय म्हणजे झालंय थोडक्यात आमचं नियोजन. आता बघू कुठल्या मैदानातला पायरा झालाय? वडकीचा झालाय का पुसेगावच्या झालाय? वडकीचा झाला आमचा. आणि पुसेगावचं कसं काय नियोजन आहे? शेगावचं आमचं चाललंय आता अजून चाललंय म्हणजे बघायचं चाललंय नियोजन. बरं, जी पाळणार आहे ती ओपन मधला असेल का आदत असणार आहे? नाही तसं नाही काय सांगू शकत. बरं पण चांगलं नियोजन. चांगलं नियोजन. बरं, म्हणजे सुंदर असं नियोजन केलंय. आजचं जे मैदान पार पाडलं अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याने, तर काय सांगाल त्यांच्यासाठी? ही आजच्या चालू सीझन मधलं सगळ्यात जास्त गाड्या नोंद झालेल्या आणि सगळ्यात मोठ्या गटाचं मैदान होतं, काय सांगाल? हो, चालू सीझनला सगळ्यात आम्हाला सुद्धा म्हणजे वाटलं नव्हतं एवढी गाडी जमली तर, पण इतकी गाडी जमली. जवळजवळ 840 गाडी जमली, 84 गट झाले. पण आयोजकांनी पण सुंदररित्या ती पार पाडलं. परत फलटण तालुक्याची बैलगाड्या संघटना रोहित सर आहेत, त्यांनी सुद्धा मार्गदर्शन त्यांना चांगलं केलं होतं. त्यामुळं मैदान रितसरण चांगलं झालं. काय आज तुमच्या टीमची दमछाक झाली का सर्जाला शोधायला, पळायला मागे? नाही, त्याने आज लयच राडा केला होता. सगळी पोरांची सगळी दमल्यात बघा, बसले सगळे. महत्वाचं कुणाला लागलं नाही ते महत्वाचं आहे. दुखापत त्याला पण काय नाही झाली, त्याला पण नाही काय झाली. महत्वाचं आहे. शांतीदास महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलं होतं. या मैदानाचं नाव लौकिक वाढायला लागले का? दिवसेंदिवस या मैदानाला संख्या वाढायला लागली गाडी मालकाची? 100%. कारण गेल्या वेळेस मी बाजा घेऊन आलतो. बाजाचं पहिलंच मैदान होतं, पहिलाच गुलाल होता बाजाचा इथं. आज वर्ष झालं कम्प्लीट. गेल्या वेळेस इतकी गाडी नव्हती, आज सगळ्या टॉपच्या गाड्या आल्या. सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या आज. फाटी कशी पळायला? फाटी चांगली पळायला. फाटी म्हणजे आता पुन्हा एकदा ह्याच फाटीवरती मैदान होणार आहे अजून एकदा भविष्यात, असं पुकार पण झालाय मागाशी. तर अजून काय सांगाल? म्हणजे जे सर्जाचे फॅन्स आहेत, ज्यावेळेस सर्जा फायनलला जातो किंवा सेमीफायनलला पळायला जातो त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही त्याला झुपून खाली नेत असता त्यावेळेस काय काळजी घ्यावी फॅन्सनी? नाही, फक्त ती गुलाल त्याला खपत नाही. मी मगाशी त्या मुलांना सांगितलं होतं, अरे गुलाल नका टाकू, त्याला नाही खपत गुलाल. मग त्यांनी तरी नेमकं झुपताना गुलाल टाकला. तो गुलाल टाकल्यावर मित्रांनो त्यावेळेस मी तिथंच फोटो काढत होतो, कॅमेरा पण ऑन होता. नशिबानं म्हणजे पापणी लावायच्या क्षणामध्ये त्यांनी अशी उडी हाणली, घोड्यापेक्षा बी जबरदस्त अक्का छकडा घेऊन उडी मारली. तुम्हाला आता ह्या व्हिडिओ दिसतोय तो कसा पळतोय, अतिशय खतरनाक पळाला. त्यानंतर सगळ्याच आणि काय होतंय, शाळू दिवस आहे त्यामुळं मैदान पूर्ण करणं हा आयोजकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेन उद्देश असतो. वेळेत त्यांना राहणार ना. आज त्यांनी 840 गाडी आपल्या तालुक्यात जमली आज, म्हणजे आज चांगल्या प्रतीचं मैदान जमलंय. बरोबर. त्यांचं बी फायनल घेणं त्यांना बी वाटणार ना, आज आम्ही एवढं पडलोय सकाळपासून, म्हणजे फायनल झाला पाहिजे ना. सर्जनवर जी प्रेम करतात त्यांना आम्ही सांगतोय तरी सावध करतोय, पण त्यांनी बी ऐकलं नाही. त्यांनी डायरेक्ट गुलाल टाकला तो टाकला. आता पुढचं कुठलं नियोजन आहे, कुठल्या मैदानात दिसेल? एवढ्या बघू शक्यतो तर 5लाच निघेल, म्हणजे आरामात राहील का? आरामात राहील बहुतेक. आरामावरतीच राहणार आहे. जर आला तर कुठल्या मैदानात दिसेल, ओपनच्या का आदतच्या? नाही, तसं नाही काय सांगू शकत, कारण आपल्या डोक्याला बैल लागत नाही तोपर्यंत आपण कायच डिसिजन घेत. पण आजचं नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन कोणाचं लाभलं तुम्ही म्हणाला? मला मी ज्यांना गुरु मानतो, माझ्या गुरुस्थानी ज्यांना मी म्हणजे त्यांचा कधी मी आजपर्यंत म्हणजे जसं माझ्याकडे सर्ज आहे किंवा जसं म्हणजे ते माझ्या आयुष्यात आल्यात तसं मी आजपर्यंत त्यांचा कधीच शब्द पडून दिला नाही. ते मला एक म्हणजे मोठे वडीलधारे असल्यागत मार्गदर्शन असतं त्यांचं, पण मी त्यांचा शब्द पाडला की मी कधीच त्यांच्या शब्दाला नाही म्हणत नाही. असे डॉक्टर साहेब आहेत, बल्लाळ डॉक्टर, त्यांचं मला मार्गदर्शन असतं सारखं. म्हणजे मी काय अडचण आली तरी त्यांना फोन करतो. आणि आजचं सगळं नियोजन साहेबांनीच केलं होतं. आजचा हा विजय साहेबांचं आभार आहे हात जोडून, की आज साहेबांनी म्हणजे नियोजन केलं आणि त्यांनी मला कालच सांगितलं होतं 1 नंबर करायचा उद्या म्हणतो. बरं, आणि आजचा हा विजय कोणाला समर्पित कराल? आजचा विजय शांतीदास महाराजांना पण करीन, पण आज ज्यांनी नियोजन करून दिलं, ज्यांनी आज म्हणजे मला आधीच सांगितलं होतं 1 करायचं आहे उद्या आपण, म्हणजे फोनवर सांगितलं होतं मला
मला मग तर म्हणले जायचंय आणि उद्या एक करायचं एवढंच बोललेलं आहे. बरं, आणि ते आज झालं. झालं ते आज. चालतंय, तुमचं अभिनंदन. असंच कायम गुलाबात राहा. सगळ्यांना इच्छा आहे हिंद केसरी मैदानाची. त्या मैदानामध्ये निश्चितच आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका, वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे, तो पंचम हिंद केसरी सर्जा कमाल करेल. धन्यवाद दादा. आभार आहे.